आपण सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पोलीस सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलिसांकडून सध्या प्लॅटफॉर्म वरती असेल, सध्या आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या हार्बर स्थानकावरती आहोत आपण, आणि या स्थानकावरती पाहायला गेलं तर दोन्ही बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय आणि समोर आपल्याला पाहायला येते म्हणजे मराठा आंदोलन जमलेलं, आणि पोलीस सध्या आपण पाहतोय परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी साधारणतः प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. पोलीस सध्या त्यांच्या माईकच्या माध्यमातून सांगत आहेत की सध्या आंदोलक असतील त्यांनी आझाद मैदानाच्या दिशेने जावं. साधारणतः पाहायला गेलं तर आज सोमवार आहे आणि चाकरमान्यांची म्हणजे प्रवाशांची कामावर जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ आजपासून त्यांचा प्रवास जो तो सुरू झालेला आहे. त्यांची सुट्टी होती ती संपलेली आहे. त्यांची सुट्टी संपलेली असल्यामुळे आता आपण पाहतो की त्यांनी साधारणतः माईकच्या माध्यमातून घोषणा केल्या जात आहेत. त्यानिमित्त पोलीस सुद्धा आपण पाहायला गेलो तर त्यांच्याशी बातचीत करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. साधारणतः पाहतोय परिस्थिती सध्या ते नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या चौक बाजूला पाहायला गेलं तर हे इथे आपण पाहू शकतो या ठिकाणी पोलीस आहेत ते परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मराठा आंदोलक सध्या आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या ठिकाणी पाटील यांच्या अशा प्रकारच्या नावाच्या घोषणा ज्या आहेत दिल्या जात आहेत. सगळी दृश्य आपण पाहत आहोत. सगळ्यांना पाहायला गेलं तर ही जी दृश्य आहेत आज सकाळपासूनची दृश्य आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाची दृश्य आहे ती पोलिसांकडून ही आपण पाहतो. पोलिसांकडून घोषणाबाजी जी केली जात आहे. नेमकी घोषणा काय करते आपण पाहतोय कार्यकर्त्यांना म्हणजे जे मराठा आंदोलक आलेले साधारणतः आपण पाहतो आज आहे सोमवार आणि प्रवाशांची वर्दळ या ठिकाणी आहे. त्यामुळे प्रवाशांना जाण्यासाठी मार्ग द्यावा यासाठीच पोलीस येते मराठा आंदोलकांना विनंती करतात आणि मराठा आंदोलक त्यांना बाजू सुद्धा देताना पाहायला मिळत आहे. अर्ध्या थोडे प्रवासी जे आहेत त्यांना मार्गस्थ होताना सुद्धा पाहायला मिळते. त्यांना त्यांचं आंदोलन असेल ते करत जे प्रवासी आहेत त्यांना मार्ग सुद्धा काढून देताना पाहायला मिळत आहे. साधारणतः मोठ्या प्रमाणात ही आक्रमकता जे आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मराठा आंदोलक जे ठिकाणी साधारणतः रेल्वे स्थानकामध्ये इथे आपण त्यांच्याशी साधारणतः एक मराठा लाख भरवाच्या घोषणा ज्या दिल्या जात आहेत. आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. रेल्वे स्थानकामध्ये थांबलेले आहेत. रेल्वे स्थानकामध्ये आपण पाहायला गेलं तर इथे आपण पाहतोय मुंबईवरून हे सगळे आलेले आंदोलक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणारच आहोत. मात्र साधारणतः आपण पाहतो इथे मनोज जरांगे पाटील हे वारंवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. साधारणतः आपण पाहतो इकडे मनोज जरांगे पाटील त्यांना आवाहन करत आहेत की रेल्वे स्थानकात असेल इथे असेल गर्दी करू नका. जे आझाद मैदान आहे दिलेले ठिकाण आहे तिकडे आंदोलन करा असे प्रकारचे जे काय असे प्रकारचे आदेश जे आहेत मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मात्र मराठा आंदोलक आपल्याला सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता पिपाणे असतील किंवा साधारणतः आपण पाहतोय हातामध्ये पिपाणे असतील त्या घेऊन आंदोलक जे ते एकीकडे साधारणतः या आंदोलन जे ते करताना पाहायला मिळत आहेत. रेल्वे स्थानकामध्ये सध्या मराठा आंदोलकांची मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे. यामध्ये आपण पाहतोय आज आहे ते सोमवार आहे आणि आजच्या दिवशी ही आता आपण पाहू शकतो ही ट्रेन जे आलेली आहे. ही ट्रेन साधारणतः आपण ही जी ट्रेन लागलेली आहे त्या ट्रेनच्या माध्यमातून सध्या पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही साधारणतः गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीतच पाहायला गेलं तर साधारणतः रेल्वे स्थानकामधली जी गर्दी आहे ती कमी करण्याचं आवाहन जे सुद्धा पोलिसांकडून केले जात आहे. साधारणतः आपण पाहतोय पोलिसांकडून जे एकंदरीत ही परिस्थिती जी आहे ती सगळी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळत आहे. साधारणतः ज्येष्ठ असतील वयोवृद्ध असतील ते सुद्धा नागरिक आपल्याला इथे या आंदोलनात पाहायला मिळत आहेत. ही सगळी परिस्थिती आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ही परिस्थिती आहे. आव्हान जे आता केले जाते सातत्याने साधारणतः आता पाहायला गेलं तर नेमकं आता मला सांगा तुम्ही आता इकडे आंदोलनासाठी आलेला आहात एकंदरीत काय सांगाल कारण का मनोज जरांगे पाटील सातत्याने सांगत आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल महापालिकेच्या समोरचा परिसर असेल तो मोकळा करा. येणार जाणाऱ्या वाहनांना जायला जागा द्या प्रवाशांना जायला जागा द्या. मात्र आंदोलन तरीही होत आहे काय सांगाल?
आम्ही पुण्यावरून आलेलो आहे आणि आम्ही जरांगे पाटलांना पाठिंबा दर्शनासाठी आम्ही पुण्यावरून आलेलो आहे. तर आमची आणि मराठी समाजाची एकच मागणी आहे की शासनाने लवकरात लवकर आम्हाला आरक्षण द्यावं. शासनाने आम्हाला आरक्षण दिल्यानंतर आम्ही ताबडतोब काय असेल ते आम्ही आमच्या गावी जाऊ. पण जोपर्यंत आरक्षण आम्हाला देणार नाही शासन, तोपर्यंत पाटील सांगतील तसा आदेश आम्ही पूर्ण पाळू आणि तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. हा विषय जे माझ्या मित्रांनी सांगितलं ते बरोबर आहे. त्याप्रमाणे सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद. निश्चितच आपण पाहतो या ठिकाणी पुन्हा एकदा या रेल्वे स्थानकाच्या रुळांच्या परिसरामध्ये आपण पाहतोय इथे मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे ही आक्रमकता आपण पाहतोय या ठिकाणी सगळे हे आंदोलक आक्रमक झालेले आहेत. ट्रेन पाहायला मिळत आहे ही ट्रेन येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. साधारणतः ही दृश्य आहे की म्हणजे ट्रेन येत आहे आणि ट्रेनच्या मधोमध सगळा हा गोंधळ आपल्याला पाहायला मिळत आहे. साधारणतः ही ट्रेन येत असताना हे मराठा आंदोलक सध्या आपण पाहतोय ही गाडी आहे आणि ही दृश्य आपण पाहतोय. गाडी येते समोरून लोकल ट्रेन येते आणि प्रवाशांचा हा आपल्याला गोंधळ जो या ठिकाणी पाहायला मिळत आहे. साधारणतः ही सगळी दृश्य आपण पाहत आहोत. तिकडे आंदोलकांना पोलिसांकडून आवाहन केलं जातं की म्हणजे गाडी येत असल्यामुळे तुम्ही लांब उभे राहा. ही पाहतोय आपण सध्याची परिस्थिती आहे. आलेली आहे आणि लोकल आलेली असून या ठिकाणी आंदोलकांचा हा गोंधळ आपल्याला पाहायला मिळत आहे. पायलटची गाडी असेल किंवा साधारणतः पायलटची ट्रेन मधल्या पायलटचा डब्बा असेल त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात हा गोंधळ जो इथे होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आंदोलक जो आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि एकंदरीत निश्चितच या सगळ्यावरती आपण पाहतोय या ठिकाणी धाराशिव वरून आलेले पाहायला मिळत आहे आणि प्रचंड ही आक्रमकता सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अनेक मराठा आंदोलक मुंबईवरून आलेले आहेत, काही आंदोलक धाराशिव वरून आलेले आहेत. आक्रमकता जी ती पाहायला मिळत आहे. साधारणतः इथे खाद्यवाटप सुद्धा होताना पाहायला मिळत आहे. आता काय सांगाल इथे जे रेल्वे स्थानक आहे त्याच्यामध्ये आता सध्या सोमवार आहे. नागरिकांची प्रवाशांची ये जा पाहायला मिळत आहे. मात्र सध्या पूर्ण चौबाजूला गेलं तर मराठा आंदोलक पाहायला मिळत आहेत. पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील यांचं जे आव्हान होतं त्यानुसार आव्हान केलं जातं ते म्हणजे आझाद मैदानात जा, इथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना वाट द्या. काय सांगितलं? नाही आझाद मैदानात निघालोय सध्या आम्ही तिकडे जाणार आहे सगळे. काय एकंदरीत आव्हान करा सगळे मराठा बांधव समजताना काय मराठा बांधवांना एक आव्हान आहे की सर्वांनी मिळून आझाद मैदानात शांततेत गेलं पाहिजे. एवढं आव्हान आहे आमचं. आरक्षणाबाबत तुमचं म्हणणं काय? आरक्षण तर मिळालंच पाहिजे. 1001% मिळालं पाहिजे. तुमच्याकडे येतो काय सांगाल आरक्षणाबाबत तुमचं म्हणणं काय? गोरगरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे. सरकारने आता मराठ्यांचा अंत बघू नये. आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे. आम्ही कुणाच्या ताटातलं ओढून घेतलंय. हे आमच्या हक्काचं 16% आरक्षण 1994 पूर्वी होतं. ते राजकीय नेत्यांनी इतरांना वाटून आमचं वाटोळ केलेलं आहे. तरी आता सध्याच्या सरकारला आमची विनंती आहे की आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला द्यावं, अन्यथा याचा उद्रेक फार मोठा होणार. कुठे तुम्ही सोलापूर गौरवस्थित तालीम संघ म्हणून आमचं मंडळ आहे. त्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही इथल्या लोकांसाठी 2000 भाकरी, ठेचा, शेंगा, चटणी, बिस्किट, पुन्हा लोणचं इथल्या आंदोलनकर्त्यांना व आमच्या मराठा बांधवांना घेऊन आलेलो आहोत. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी एकंदरीत रेल्वे स्थानकामध्ये आपण पाहायला गेलो तर हे मराठा आंदोलक आहेत आणि साधारणतःची ही दृश्य आपण पाहतोय. मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत. एकंदरीत हार्बर रेल्वे मार्गावरील सध्याची ही परिस्थिती आहे. कारण ज्या प्रकारे आपण पाहतो हार्बर रेल्वे मार्गावरती प्रवाशांची सुरू झालेली आहे आणि इथे जर का आपण पाहायला गेलो तर साधारणतः इथे परिस्थिती अशी आहे. सध्याची परिस्थिती अशी आहे की म्हणजे ही हार्बर स्थानक आपण पाहतोय बेलापूर सीबीडीला जाणारी ही लोकल आहे. मात्र त्या लोकलच्या बहुतांश भागामध्ये सध्या मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत. प्रवासी जाण्यासाठी आपण पाहायला गेलो तर
निश्चितच आपण पाहतोय या ठिकाणी पाहायला गेलं तर धोका हा रेल्वेचा असू शकतो. रेल्वेची वायर जी आहे ती गेलेली आहे. मोठा धोका या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे इकडचे जे आंदोलक आहेत त्यांना याच्यावरती चढू नये असं आवाहन केलेलं आहे. ठिकठिकाणी रेल्वेला डायरेक्ट करंट असतो, त्यामुळे मोठा धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळेच आता या सगळ्या ठिकाणी आपण पाहतोय की सध्या आक्रमकता ही पाहायला मिळत आहे. आक्रमक झालेले मराठा आंदोलक आहे ती सुटलेली आहे पूर्णपणे. प्रवासी जे घेऊन जाणारी ही ट्रेन होती ती आता सुटलेली आहे. आंदोलक आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्याची ही परिस्थिती, सध्याची ही दृश्य आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहोत. पुढे मी कॅमेरामॅनला सांगेन की पुढे नेमकं पुढे काय घडतंय ते दाखवावं. तर आता आपण सध्याची ही सीएसएमची स्थानकातली दृश्य पाहिली, ज्या ठिकाणी लोकल आली होती आणि लोकलच्या समोर मराठा आंदोलक जे आपल्याला दोन्ही प्लॅटफॉर्मवरती आल्याचं पाहायला मिळालं. मात्र पोलिसांकडून सातत्याने सीएसएमची स्थानकामध्ये जे प्रवासी आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी वाट करून असं आवाहन केलं आहे.